आकाश भाऊ जाधव यांचं सर्वप्रथम अभिनंदन की त्यांचे 100K म्हणजे 100K फॉलोअर्स यूट्यूबवरती सबस्क्रायबर झालेले आहेत. त्याच्याबद्दल आपलं खूप खूप हार्दिक अभिनंदन. आणि आपण याचप्रमाणे असं योग्य काम करत राहावं आणि तसंच आपलं यूट्यूब चॅनल हे अजून भरावे घ्यावं. 100K वरून डबल टिबल याचे म्हणजे आपले फॉलोअर्स होत जावे. आता येऊया आपल्या मुद्द्याकडे. तर आतापर्यंत आपण बऱ्याच लोकांच्या मुलाखत घेतल्यात, बाईट्स घेतल्यात. आज आपली बाईट घेण्याचा आम्हाला योग आलेला आहे. तर आपण सध्याचा जो जरांगे पाटील यांचा मिशन 2.0 मराठा आरक्षणासाठी जो सुरू आहे मुद्दा, मराठा आरक्षणासाठी जी आझाद मैदानाकडे त्यांनी कूच केलेली आहे, तर याबद्दल आपण आपलं मत कसं व्यक्त करतात ॲज अ मराठा आणि आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपण थोडेसे दुसरं पर्व 2.0 तुम्ही म्हणल्यासारखं मागे 2024 मध्ये जानेवारी महिन्यात मनोज जरांगे पाटील हे मुंबईला निघाले होते. पण त्यानंतर वाई येथे मुख्यमंत्री त्या काळचे एकनाथ शिंदे हे तिथे येऊन त्यांनी एक GR दाखवला आणि सगळी सोयऱ्याची मागणी मान्य झालेली आहे आणि मराठा समाजाला 10-12% आरक्षण देण्यात येत आहे असं घोषित करून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्याची अंमलबजावणी होईल असं सांगून आणि ज्या 58 लाख नोंदी मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या होत्या त्या सर्व मान्य करून त्याचे प्रमाणपत्र वाटप सुरू होणार आहे असं सांगून एक आश्वासन दिलं होतं मराठा समाजाला आणि मराठा समाज गुलाल उधळत आपल्या घरला वापस गेला होता. पण त्यानंतर त्याची काही अंमलबजावणी झाली नाही. तलाठी आणि ग्रामसेवक जे शासकीय अधिकारी आहेत प्रमाणपत्र वाटप करणारे यांनी गोरगरीब मराठा समाजाकडून या प्रमाणपत्राच्या नावाखाली 15,000, 10,000, 12,000 उकळण्याचं काम केलं आणि ते प्रमाणपत्राला आडकाठी कुठेतरी ह्याची सही गाणा त्याची सही आणा, ह्याच्या 1950च्या आधीचे कागदपत्र आणा, नोंदणी आणा असं म्हणून आडकाठी करून कुठेही मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र मिळू दिलं नाही. आणि त्यानंतर मराठा समाजावर त्या आंदोलनात ज्या केसेस झाल्या होत्या मराठा समाजाच्या बांधवावर त्या केसेसची पण माघार झाली नाही मुख्यमंत्र्याकडून. त्याच्या आता विरोधात म्हणजे आपलं मत आहे की ते गुन्हे मागे घेण्यात आलेले नाही, अजून गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. मराठा बांधवावर अजून केसेस आहेत आंदोलन केलेल्या. गावोगावी जे मराठा बांधव आंदोलन करत होते रास्ता रोकोचे त्यांच्यावर अजून केसेस आहेत. मला असं म्हणायचंय की आपण जे बोलत आहात की कुणबी म्हणजे जे काही अधिकारी आहेत त्यांनी थोडंसं लाचलुचपत वगैरे आपल्या म्हणण्यानुसार घेतलेले आहेत, तर अशा काही केसेस किंवा असे काही जे या लाचलुचपत वगैरे अशा याच्यातून गेलेले आहेत असे काही म्हणजे ज्यांनी ही बघितलेले अशा लोकांशी आपण मुलाखत घेतलेली आहे का? न्यूज चॅनलच्या माध्यमातूनच आम्ही ऐकलेल्या आहेत त्या गोष्टी. आम्ही प्रत्यक्षात काय अनुभवलं नाही आणि न्यूज चॅनलवर जे बघतो त्यानुसारच बोलतो. आणि दुसरा प्रश्न असा आहे आमचा की आतापर्यंत किती मराठा बांधवांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे असं काही आपल्याकडे काही अपडेट्स वगैरे का? ऑफिशियल आकडा काही नाही आहे तसा. आणि मिळालेले आहेत का नाही सध्या असं काही? काही कितपत लोकांना मिळालेले ज्यांचे आधीचे नोंदी भेटले त्यांना मिळालेलं आहे. पण भरपूर समाज वंचित आहे. स्पेशली मराठवाडा जो आपला 8 जिल्हे आहेत येथे प्रमाणपत्राचं वाटप नाही, कसली नोंदी नाहीत. आणि आधी आपण हैदराबादच्या ह्याच्यामध्ये होतो, मराठवाडा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सामील करण्यात आला आणि तिकडे आपल्याला आरक्षण होतं OBC समाजाचं. पण इकडे आल्यानंतर ओपन प्रभागामध्ये आलो आपण. बरं. आणि मला हे म्हणायचं की जरांगे पाटील साहेब हे जेव्हा आले पहिल्या जसं आपण सांगितलं की शिंदे साहेबांनी त्यांना GR वगैरे दिला, त्यानंतर ते आले, त्यानंतर किती आपल्या जवळील किंवा कुठले असे गावाकडील वगैरे काही लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं असं काही आपल्याला? लातूर जिल्ह्यामध्ये तर बोटावर मोजणे इतकेच लोक त्यांना प्रमाणपत्र मिळाले. कारण लातूर जिल्ह्यात आधी असल्या काही नोंदी नव्हत्याच.
कोण कागदपत्र जपून पण ठेवायची नाही. आधीची लोक शिकलेली नव्हती आणि त्यांना एवढं महत्व कळत नव्हतं या गोष्टीचं, आरक्षणाचं वगैरे. आणि मराठा म्हणून घेण्यात गर्व वाटायचा. कुणबी आता शेतकरीच आहेत सगळे, कुणबी म्हणजे काय हो, शेतकरीच ना. पण त्यांना लाज वाटायची या शब्दाची म्हणून घ्यायची, कुणबी मराठा म्हणून. ते शूर समजायचे मराठा म्हणून गेला. 96 कोळी मराठा म्हणले की असं पाटील म्हणून मिशीला पिळे देऊन गर्वान राहायचे. मग आधी कुणबी म्हणून घ्यायची म्हणल्यावर लाज वाटायची. अच्छा, तर आपलं हे आधी तुमच्या तिकडं देशमुख यांनी तुमच्या लोकांना थोडं प्रगत केलं आणि त्यांनी सांगितल्यामुळे तिकडे विदर्भातल्या लोकांनी ते कुणबी शब्द लावून घेतला. पण इथं मराठवाड्यामध्ये लावून घ्यायला लाज वाटली, त्याच्यामुळे काय वंचित राहिला मराठा. आणि दुसरा मुद्दा की जसं आपण बोलताय मराठवाड्यात वगैरे वंचित वगैरे आहे, तर मराठवाड्यातही काही ओबीसी बांधव आहेत, त्यांचं नक्की समर्थन असेल असं मी अपेक्षा करतो. या सर्व मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला किंवा मराठा आरक्षणाच्या चळवळीला नक्कीच पाठिंबा असेल. काय वाटते आपल्याला याबद्दल, कुठल्या कुठल्या भागातून वगैरे? जसं की आता प्रश्न आहे, कसं आहे, एक भाकर आहे, त्याच्यात जर वाटेकरी वाढला तर त्या एक भाकरीवर ज्याचा अधिकार होता त्याला थोडस वाईट वाटणारच की बाबा ह्याचे भाकरीची अर्धी भाकर तुकडा पडतोय, थोडस वाईट वाटतंय प्रत्येकाला. नक्कीच आपण जे बोलताय त्याच्याबद्दल आम्ही थोडंसं दुमत करतो की भाकर वाढता आपण म्हणतोय, पण भाकर जर 2 भाऊ खात असले किंवा भाकर आई वाटत असली, त्या भाकरीत 4 तुकडे झाले तर काही अडचण येणार नाही. जसं की कुणबी समाजात आले तरी काही बांधवांना याची बिलकुल अडचण येणार नाही असं मला नक्कीच वाटतंय. याबद्दल आपलं मत काय? मोठ्या मनाच्या लोकांना नाही वाटणार, पण ज्यांचे मन बारीक आहे त्यांना वाईट वाटणारच ना. अच्छा, तर मग बारीक मनाचे कोण, जसे की हाके साहेब वगैरे असं काही? हाके काय हो, आता त्याचं काय कर्तृत्व आहे का सांगा मला? कधी जमिनीवर उतरून ओबीसी समाजासाठी काय केलंय? आता सोशल मीडियावरती तो नेता झालाय मोठा. आणि आजकाल आता काल परवा त्याचा एक व्हिडिओ पाहिलो, भुजबळ साहेबावर बोलतोय. आता माळ्याकडून धनगर समाजाकडे नेतृत्व चाललं, म्हणजे फक्त नेतृत्व करायचे, समाजाशी काही देणं घेणं नाही. आता काल परवा गेवराईमध्ये म्हणला की मी इथं थांबतो आणि इलेक्शन लढवून येतो. 527 मतदान पडले माढामध्ये थांबल्यावर, आणि अजून त्याची जिरली नाही थांबायची म्हणतो. आणि आता जे त्यांच्यावरती काहीतरी बीड का कुठे बीडमध्ये वगैरे त्या भागात मराठवाड्यात त्यांच्यावरती हल्ला झाला, त्याच्याबद्दल आपलं हल्ला वगैरे काय नाही, चप्पल का मारली त्यांना, असं भिरकावल्या गेले. तिथले स्थानिक आमदार होते गेवराईचे तिथले, याने तो 2-4 बाईट मध्ये त्यांच्यावर येडेवाकडे शब्द वापरले. तिथे कार्यकर्त्यामध्ये चकमक झाली होती. तिथं कुठे ओबीसी वर्सेस मराठा असं जरी तुम्हाला न्यूज चॅनलवरती वाटत असलं, ते काय 2 समाजामधला वाद नव्हता, वैयक्तिक ते द्वेषापोटी तिथं जाऊन काहीतरी टीका करायचं आणि मी कसा ओबीसीचा कैवारी आहे असं हे महाराष्ट्राला दाखवण्याचं हे हाकेचं वडबंगाल आहे सगळं. बरं, काय नाही त्याच्यामध्ये. नक्कीच आता ही जसं जरांगे साहेब म्हणतात शेवटची चळवळ असेल, शेवटचं जसं त्यांनी म्हणजे कूच केलेलं आहे, तर वाटते का यावेळेस आरक्षण मुद्द्यावरती पॉझिटिव्ह चर्चा होईल, थोडीशी सकारात्मक चर्चा बघायला मिळेल? प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर रिझल्ट काय येईल काय नाही येईल आपण प्रयत्न करायचं, करू, 100% देऊ, बघू, लास्टच्या श्वासापर्यंत प्रयत्न करायचं, करू. मग आपण जसं इथं बाईट दिली, आपण कधी सामील होणार मग त्यांच्यात प्रयत्न करण्यासाठी? सॅटर्डे संडे मी स्वतः जाणार आहे. आपलं चॅनल तिथं अवेलेबल राहील आणि आपल्या चॅनलवरती हे जे ऑलराऊंडर 1 लाख सबस्क्रायबर आहेत आपले, तसेच आपलं फेसबुक वरती पेज आहे आकाश जाधव, सर्च करा, 17,000 फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामला हे जे ऑलराऊंडर आकाश जाधव 14,000 फॉलोअर्स आहेत. तुम्हाला 3ही ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि आपण नवीन मराठा बांधवांना किंवा बाकी पण जे समर्थक आहेत त्यांना काय अनुवादन म्हणजे चळवळीत सामील होण्यासाठी काय आवाहन करू इच्छिता? माणूस आला पाहिजे, माझं एवढंच म्हणणं आहे. सर्वांनी यावं असं काय नाही, एक जण जरी आला तरी या लढ्यात आपण पण होतो हे येणाऱ्या पिढीला सांगण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी राहील आणि त्यांना देण्यासाठी पण तुमच्यासाठी काहीतरी राहील. नक्कीच आपलं हे 2 जे होते आपली बाईट आणि आपलं हे याच्यासाठी आम्ही आभारी आहोत. आणि आपलं चॅनल भरभराटी सेव आपण जसं सांगितलं लाईक शेअर सबस्क्राईब वाढव, नक्कीच आपले वाढतील. धन्यवाद.